अरे बाबा जाऊ बाई ना धीर कुठं फिरतान क कुठं बाबा मोठी पट्टी लावली हाताला जाऊ बाईला का बोला जाऊ बाई आमची पांबले आपलं घर कुठे नाही जात इकडे ये पाणी निघाल्यावर आपण खालीच राहणार आहोत इकडे ये हे बघा अशा पाय ना स्लीप होतात बाबू बघितलं घर आपलं घर जागेवरच आहे फक्त पाणी भरले आपल्या घरामध्ये पिल्ले आहे गावाचा मधोमध आहे का म्हणजे इथून इकडे पण तेवढीच घरं आहेत प्लस इथून इकडे पण तेवढीच घर आहेत ओके आणि आमच्या गावातले मेन गल्ली चक्के बिक्कीमध्ये जायचं असेल ना तर आम्हाला या गल्लीतूनच जायला लागते का हे तुम्ही मस्त गावामध्ये नाही मज्जेत राहता मी एकटीच बाहेर आहे तुझी रूम बिम खाली असेल तर ते एखादी रूममध्ये राहते तुझ्या मग असं पण पुराचं पाणी भरले कारण पावसाळ्यामध्ये ना आमचा म्हणजे नळाचं पाणी घ्यायचं बोललं म्हणजे ना एकदम रिस्की काम ना एकदम टेन्शनचं काम आता तिकडं काहीतरी पाईप आमचं निघले नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे 10 जुलै आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे तर एक 5 ते 6 दिवसापासून तुम्हाला काही ब्लॉग येतच नव्हते तर कालपासून मी आपल्या चॅनलवरती ब्लॉग टाकायचं पुन्हा सुरू केलेलं आहे कारण की तुम्ही सगळीजण मेसेज करता ताई कशी तू तुझ्या घरातलं पाणी निघालं की नाही अजून ब्लॉग का टाकत नाही आम्ही सगळीजण वाट बघतोय असे तुमचे पर्सनली भरपूर मेसेज आलेत आणि किती दिवसापासून आपल्या घरामध्ये पावसाचं पाणी एवढं भरलं होतं ना की अक्षरशः बेकार अवस्था झाली होती आमची अक्षरशः बेकार अवस्था एकदम डेंजर काम होतं ज्यांच्या घरात पुराचं किंवा पावसाचं पाणी भरतं ना त्यांनाच माहिती आहे काय त्रास होतो तो आणि एवढं पाणी भरलं होतं ना की अंगणामधून अक्षरशः जायलासुद्धा आम्हाला जमत नव्हतं माझ्या तर बेकारच अवस्था झालेली पोरं कशी तरी जायची कामावर कारण की एवढे दिवस तर खाडी करू शकत नाही त्याच्यामुळे पण आता कालपासून जरा पावसाने म्हणजे सुट्टी घेतली आहे असर दिले त्याच्यामुळे घरात अंगणातलं बऱ्यापैकी पाणी आता कमी झालेलं आहे अजूनपर्यंत आपल्या घरामध्ये 1 फूट पाणी आहे आणि बाहेर अंगणामध्ये 1-1.5 फुटापर्यंत पाणी आहे बघेल आता पाऊस जर नाही पडला ना तर ते पण सुकणार आज उद्यापर्यंत आणि पावसाळ्यावर नको रे बाबा पडू आणि नको अशी लोकांची अवस्था करू आमचं तरी ठीक आहे मी सांगते स्वामी कृपेने आम्ही वरच्या फ्लोअरवरती कमीत कमी अशा रूम्स तरी काढून ठेवल्या जेणेकरून आम्ही तिथे राहू शकतो पावसाळ्यामध्ये भरपूर लोकांची अशी अवस्था झाली ना की सामान सगळं नासाडी झालं सगळं साहित्य खराब झालं घरातलं म्हणजे अशी अवस्था झाली ना मी न्यूजला वगैरे बघत होती ना अशी अवस्था झाली ना की बिचाऱ्यांना काय खाण्यासाठी काही शिल्लक नव्हतं घरामध्ये असं बेकार अवस्था झाली पावसामुळे आणि लगातार तो 8-10 दिवस असा पाऊस पडला ना की सगळ्या लोकांना म्हणजे एकदम भीती वाटायला लागली या पावसाची पण स्वामी कृपेने कालपासून पावसाने सुट्टी घेतलेली आहे काल एक दुपारपासून मस्त कोवळं ऊन पडलं होतं आणि आज तर सकाळपासूनच छान मस्त असं ऊन पडलं आहे चला तुम्हाला दाखवते मी आपल्या घरात अजून किती पाणी आहे त्या अंगणामध्ये वगैरे आणि आता मोनिश चाललं आहे कामावर ओके आज त्याला थोडंसं लेट झालं कारण की रात्री तो लेट आला कामावरून त्याच्यामुळे तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओके चला हा बघा हा चालला कामावर अरे तुझी वायर पाण्यात भरली ती अख्खी किती आदावत आमची किती आदावत तरी भरपूर पाणी कमी झाला कारण की कालपासून काही पाऊस पडत नाही आहे मस्त असं कोवळं असं ऊन दिलं त्याने म्हणजे किती दिवसानंतर सूर्यदेवांचं दर्शन झालं आहे छान असं बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे आता जर पाऊस पडलाच नाही ना आज उद्यापर्यंत सगळं पाणी निघून जाईल पण पुन्हा जर पावसाने सुरुवात केली तर पुन्हा होतं तसंच होईल ते म्हणून पावसाळ्यावर नको पडू आता एकदम वांदे झाल्यात बेकार वर मला पण गाडी घेऊन जायचं होतं गॅरेजला पण त्या गाडीचा काय प्रॉब्लेम झाला आहे माहिती का ती जी ब्रेकची जी काही वायर आहे ना ती चेंज करायची पण ती गाडी पुढेही नाही जात पाठीही नाही जात त्याच्यामुळे मला भीती वाटते सध्या तरी गाडी घेऊन जायला बाहेर बघू आता चिन्मय झोपला आहे पण चिन्मयला सांगते घेऊन जा चिन्मय पण काय लक्ष देत नाही बघू आता रविवारशिवाय काही हे नाही कारण की आमच्या एरियामध्ये रोजच ट्रॅफिक होते रविवारी जरा खुल्ला असतो रस्ता मग रविवारी बरं चिन्मय जरी नाही घेऊन गेली तरी मग मी घेऊन जाईन पण आत्ता नको कारण की आत्ता कशी ट्रॅफिक असते रस्त्यावर खूप जास्त आणि त्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे ती मागेच येत नाही किंवा
धड ती चालूच होत नाही त्याच्यामुळे. बरं एक रविवारपर्यंत जाऊन गॅरेजला टाकून येईन गाडी मग. हां चला आता गावात जायचं आहे राखाडी धुवायला. तर तुम्हीच सांगा की ताई चाललाय तरी काय तुमच्या इकडं. तर आता कालच आमच्या चुलत सासऱ्यांना देवाज्ञा झालेली आहे. तर तिकडेच आता थोड्या वेळाच्यानंतर राखाडी धुवायला जाईन. तिसऱ्याचा कार्यक्रम आहेच त्याच्यामुळे. ओके. आणि गावातून थोडंफार काही सामान संपलं आहे घरातलं ते पण घेऊन यायचं आहे. आणि तुम्ही कालचा जो ब्लॉग माझा बघितला तो होता 5 जुलैचा. आणि आज मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केली डायरेक्ट 10 जुलैला. म्हणजे 5 दिवसानंतर मी हा ब्लॉग बनवायला घेतला आहे. आता पुन्हा मंडळी लकी टेरेसवरून डायरेक्ट खाली आले. त्याला खाली किती दिवस दिसला नाही ना, काय 10-12 दिवस झालं. आणि लाईट ना सगळ्या बंद करून ठेवलं तर मी खालच्या, कारण की जाम पाणी. ए बाबू लक्कीने बरेच दिवस मिस केले ना खालचा. त्याला तो खालीच असतो ना शक्यतो. लक्कू इकडे ये. लक्की आपलं घर कुठे नाही जात, इकडे ये. पाणी निघाल्यावर आपण खालीच राहणार आहोत. इकडे ये. हे बघा अशा पाय ना स्लीप होतात. बाबू बघितलं घर, आपलं घर जागेवरच आहे, फक्त पाणी भरले आपल्या घरामध्ये पिल्ले आहे. लक्कीला जाम आठवण आले कारण का वरती तो कोंडून राहिले. त्याला कसं अंगणा बिंगणामध्ये खेळायची सवय आहे ना. चल बसशील पाण्यामध्ये इथं. चल चल घाण पाणी झाले बाबू सगळं. चल वरती जाऊ आपण. चल. या पोराला मी टेरेसवर घेऊन गेलेली, हा मला चुकाटे देऊन खाली आले पळत पळत. आणि हे बघा आपला सगळं सामान कुठे कुठे ठेवलेलं मी आणून, जशी जागा भेटली ना तसं कोंबून ठेवलं इकडे तिकडे. आता ते जसं जसं मला वेळ भेटतोय ना सगळं कामातून, तसं तसं ते सगळं वर हलवले. ए लकी इकडे. लकी मार गेलं. चला आणला बाबा एकदाचं वरती पोऱ्याला. तो एवढा पळत गेला ना की त्याला ना थोडीशी जखम पण झाली. कसे जर लागले या पोऱ्याला, धावतो ना नुसतं, बघत नाही काय नाही, लागलं कशाच बघ. आता मुळीश आला की मग हे करून मेडिसिन काहीतरी आणायला लागेल. चला तो तरी काय करणार. प्राणी अशी जात आहे की ती एका जागेवर नाही बसू शकत. आपण पण बघा ना एका जागेवर जास्त वेळ नाही थांबू शकत. तसंच प्राण्यांचं आहे, ते सुद्धा एका जागेवर जास्त वेळ नाही राहू शकत. पण त्यांना ज्या गोष्टीची सवय असते ना, त्यांना ती गोष्ट हवी असते. तर त्याला कसं खालच्या घरामध्ये सगळीकडे धावायची, खेळायची सवय, अंगणामध्ये वगैरे खेळायची सवय. किती दिवसापासून पाऊस पडत होता, प्लस आपल्या घरामध्ये पाणी भरलं होतं. त्याच्यामुळे नक्की सोनूचे खेळायचे एवढे वांदे झालेले ना बिचाऱ्यांचे. एका रूममध्ये दोघे पण राहत होते. पण आज त्यांना मी टेरेसवर घेऊन आली ना, तर त्याला असं झालेलं मी म्हणजे खालच्या फ्लोअर कधी जाते आणि कधी मी खेळते तिथे जाऊन. पण अजून काय आपल्या घरातलं पाणी निघालेलं नाही. आज 10 जुलै आहे. आता थोडंसं राहिलं आहे ते. आज जर पाऊस जर नाही पडला तर शक्यतो रात्रभरामध्ये पाणी घरातलं निघू शकतं. बघूया थोडं कसं काय होतं आहे ते. आणि मी जे कपडे सुकायला लावलेत ना मंडळी, ते आजच मी रश्श्या बांधल्या इथे वेळेवरती, कारण की ते रश्श्यांचा बॉक्स इथे पडलेलाच होता. ते जॉईन केल्या मी आणि बांधून टाकल्या. बरं जाऊ दे. चला जे गोधड्या वगैरे धुतल्यात त्या तरी सुकतील उन्हामध्ये ना, खाली पत्राच्या खाली कधी सुकतील, त्याच्यामुळे आज इथे आणून टाकले. मंडळी या मस्त आता जेवायला. आणि आता फक्त मी भात बनवलं आहे गरम गरम. बाकी मच्छी आणि कोळंबी कालची आहे मस्त. यावे होऊन बसल्या जेवायला. जागा चेंज होईल जेवणाची आमची. ओके या तुम्ही पण जेवायला ना. बाहेर मस्त ऊन पडले, हवा एकदम भारी वाटते. पाऊस गेला आता दुसऱ्या मामाच्या गावाला. पावसाने हैराण केला ना 10 दिवस. बाबा डेंजर काम केलं, डेंजर. असा वैताग दिला ना पावसाने, नको जीव झाला ते 10 दिवसामध्ये. जून महिन्याचा राग त्यांनी 10 दिवसामध्ये काढून टाकला. असा कसा पाठी भरला तो पावसाला. बरं आता येवच नको बाबा, तू जा दुसऱ्या कुठं का जिथं खरोखर गरज असेल पाऊस तिकडेच जा. जरा तरी पाऊस पडला तरी आमच्या घरामध्ये पाणी भरते. अजून आमच्या घरातला पाणी पण निघला नाही, तुम्हाला सकाळीच दाखवलं नाही. चला आता असं चेन्नईला डब्बा हे देऊन आले आता. आणि मनीष तर सकाळीच गेले कामावर, तो जाताना घेऊन गेले. चेन्नईला आता कंपनीत डबा पोचवले त्याच्या. ओके असं आता या तुम्ही पण जेवायला. मस्त कोळंबी आणि मस्त काळ्या मासे तळलेले. हे बघा पावसाळ्यामध्ये ना आमचा म्हणजे नळाचं पाणी घ्यायचं बोललं म्हणजे ना एकदम रिस्की काम.
नाही एकदम टेन्शनचं काम. आता तिकडं काहीतरी पाईप आमचं निघले, कारण का सगळीकडे एकदम पाणी फुल भरतं ना, त्याच्यामुळं मग ती सगळी झाडा बिडां ना ती अशी त्याच्या पाईपाच्या वरती पडतात. मग ते पाईप कुठल्या तरी निघतात. ते एक तर 10 दिवस पाणी भरून राहील तर या पक्का या आपल्या तुळशी वृंदावन आहे ना याच्या वरती पाणी भरलेला होता. त्याच्यामुळे ते नळाचं पाईप काय आहे ते पण समजत नव्हतं. 10 दिवस आम्ही जो वरचा पाऊस पडत होता ना तेच आम्ही टेरेसवरती ड्रम म्हणून ठेवलेलं. इथं असं समोर ड्रम म्हणून ठेवलेलं बादल्या तिथल्या, त्या पाण्याने आम्ही सगळं काम केला. 10 दिवस कपडे घरात ज्या काही असेल त्याच पाहिजे. फक्त प्यायला आम्ही मग बाटला घेऊन यायचो तिकडं, तो पण एक बाटला आम्ही 2 दिवस पोहोचायचो. फक्त जेवण बनवायला ना पियाला. आता पण आम्ही फिल्टरच्या पाण्याला जेवण बनवतो आणि पितो. पण कसं आहे आता वरचा पाऊस थांबला आहे कालपासून, तर मग आता नळाचा जुगाड करायला लागेल, कारण का पाणी पण सुकलं आहे. ते यांना मी काय बोलली, मग एक पाणी जास्त भरलं ना तर ते नळ एक तर पाईप आमचं फायबरचं त्याला की कुठं जॉईन होते. तर यांना मी सांगला मस्त जॉईन करा बरं व्यवस्थित. वरती डायरेक्ट वरच्या गॅलरीनेच पाणी येतं, टेन्शन नको. मग कसं वरती जरी आपण मोटर लावली तर ते टेन्शन नाही मग, कारण का खाली कसं सगळं पाणी भरलेलं असतं त्याच्यामध्ये काही मोटर लावू शकत नाही आपण त्याच्यामध्ये. मला दाखवतो कसं जुगाड केलं तो नळाचं. हे बघा डायरेक्ट गॅलरीमध्ये नळ आणले आमचा. आता बरं ड्रम भरून घ्याव पहिले, नळाला आवरा पाणी स्वच्छ येतं ना आमच्या घरं. माखलेलं कपडे कंचं आहेत ना धवलेलं कपडे कंचं आहेत त्यात काही समजा नाही मला. माणूस गोरा असेल ना ते 4 महिन्यां खरोखर काला होईल मातीच्या पाण्याने अंग धुवून धुवून. चला आता असं तुम्हाला माझ्या पाठीमागे ज्या कपडे दिसत असतील असं वाढल्या पण टेरेसवरती पण गोदऱ्या बिद्र्या सुका लागत नाही त्या पण वाढतील. आता मस्त भांडी कुंडी वगैरे सगळं घासून झालं आहे दुपारची जेवणं झाल्यानंतर. ओके. आणि इथे लोणचा ठेवला आहे जरा उन्हामध्ये, ऊन पडलं आहे तर बरं उन्हामध्ये बरणी ठेवून देते. चला आता संध्याकाळची वेळ झाले आणि लक्कीला टेरेसवर घेऊन आले मी. सोनूला पण बोलवले पण सोनू काय माहिती खाली गॅलरीमध्ये खेळतोय. कुत्रा दिसला तर त्याला भुंकतोय. आणि मस्त आपल्या इथे बेडशीट सुकले, गोधडी आपली थोडीशी ओली आहे. ओके ठीक आहे, फॅनवर सुकेल एवढी. बेडशीट तर सुकले, जे कपडे सुकायला घातले होते ते पण मस्त सुकले आहेत. ओके. आणि आता संध्याकाळची वेळ झाली मंडळी, एक 5 वाजून 10-12 मिनटं झाल्यात. आणि आता मी पोरांना घेऊन मस्त टेरेसवर आली आहे. आणि ढग बघ कसे झालेत मंडळी. हे बघा सगळे पाण्याचे ढग आहेत. हे पाण्याचे कधी धोधो धोधो सुरुवात करू शकतो हा बाबा. हे इकडं बाबू लक्की, लक्कीला जायचं आतमध्ये वाटतं. लक्कीला पण कर्म नाही सोनूच्या शिवाय. इकडे ये बोंग्या. आमच्या घरातला पुराचं पाणी निघले तेव्हा मी आले तुझ्या गाडीवरती. बरं चला आज किती दिवसातून गावात आले आहो तर घेवा काहीतरी बरं ना बाबू. तर तुझ्या गाडीवरचं पण सगळं संपले, चना चाट वगैरे सगळं संपले का? मंचुरियन आहेत दे ना मला, जाऊ दे. हाँ ठंडा नहीं खाने का. पावसाचे दिवस आहेत, गरम गरम खायचं. हां चाट आज लवकर संपली का? अच्छा असू दे असू दे. अरे किती दिवस यायलाच नाही भेटला माहिती का. पाणी होतं ना आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे. का पावसामुळे? हां पाऊस पण जामच पडला ना तो. किती दिवस पाऊस पडला ते. हा ना. हा काय नाही ग, आम्ही अडकलेलो आमच्या घरामध्ये पुराचं पाणी आलेलं. चला पोरं मस्त खेळतात मंदिराच्या पटांगणामध्ये. आमचं कोपर गाव म्हणजे इथे गावाचा मधोमध आहे का, म्हणजे इथून इकडे पण तेवढीच घरं आहेत प्लस इथून इकडे पण तेवढीच घरं आहेत. ओके. आणि आमच्या गावातले मेन गल्ली चक्की बिक्कीमध्ये जायचं असेल ना तर आम्हाला या गल्लीतूनच जायला लागते का. इकडून मस्त डायरेक्ट शेवटला आहे चक्कीवाल्याचे गाळा. हे तुम्ही मस्त गावामध्ये नाही मज्जेत राहता, मी एकटीच बाहेर आहे.
तुझी रूम बिम खाली असेल तर ते एखादी रूम मध्ये राहते तुझ्या. मग असं पण पुराचं पाणी भरले घरात. मला वाटलं होतं पाणी म्हटलं येणार तुम्ही बघायला. हा टाइमच कुठे भेटतो. तू आता सध्या बिझनेस वुमेन झाले ना, त्याच्यामुळे टाइम नाही भेटत ना. गरजेचं आता तो. डोक्याला टेन्शन राहत नाही. बरोबर त्याच्यामुळे माणूस बरोबर. दिवसभर कामामध्ये दमतो, रात्री कुठे जाऊन झोपतो तर पत्ता नाही लागत. बरोबर. करायचं आणि खायचं. हा ना, तेच बरोबर आहे. आता गेले पाणी. हा आहे ना, अजून थोडंसं आहे. जाम होतं ग पाणी, गुडघ्यांच्या वरती पाणी होतं घरामध्ये. हा ना, असं वाटतं तिकडे कशाला घर बांधलं आम्ही, तिकडे कशाला गेलो. अगं होता तो उंच, पण दोस्तीचं प्लॅनिंग असं माहिती नव्हतं ना. फ्युचरमध्ये असं काय होईल ते माहीत नव्हतं ना. आपल्याकडे कशी गोडाऊन एरिया होती ना, त्या हिशोबात आम्ही उंच घेतलेलं आहे. तर अशी ती भिंत बांधली म्हणून बरं आहे. हां हां, आज खूपच मला गिऱ्हाईक भरपूर होता. असू दे असू दे, रोज पाहिजे, रोज रोज पाहिजे. स्वामींच्या कृपेने होतील रोज. कसे गरम गरम खाल्ले. हां हां. चल बनव तू. तुझ्या चटणीची रेसिपी एक दिवस बघायला यायला लागेल. सिक्रेट तुझं सामान त्याच्यामध्ये द्या. हां, सिक्रेट काहीच नाही. फक्त आदर लसूण मिरची जास्त टाकायची. अच्छा, एक नंबर टेस्ट. नाही काय रेसिपी कोणी सांगत नाही धंद्यावर. करण्यावर असतं. बरोबर. हाताला पण चव लागते ना एखाद्या माणसाच्या. असं चव पाहिजे. हां. चला पुढे गेल्यावर लगेच तिथे वडापावची गाडी आहे. तिकडनं गेलं की लगेच वडापाव खायला जायचं. हा, इथून मंचुरियन खाऊन झाले का पुढे जाऊन वडापावच्या गाडीवर जायचं. तिथे गरमागरम मारुत बाबाचा वडापाव पण भेटेल. स्पेशल ब्रँड आहे तो, ब्रँड मारुत बाबा वडापाव. जाम वर्ष झाली ना त्याच्या पण गाडीला, जाम वर्ष झाली ना. आपण जन्माला तरी आणतो का तेव्हा. चव पण नाही, ही गोष्ट खरी आहे का. हा, एकदम टेस्टी. आणि चटणी तरी पण सोनी आई गेली ना बिचारी, नाही का. तिच्या आजची चटणीची चव काय भारी होती. हा हा ना, बघ ना, तेच ना. माणसाचा काय भरोसा नाही. सगळ्यांशी प्रेमाने राहायचा, प्रेमाने बोलायचा. हा ना. काल आता आमचा सासरे बुवा गेले, अचानक झाला बघ त्यांचा ना. अचानक, ध्यानी नाही मनी नाही का अशी काही गोष्ट घडेल म्हणून अचानक झालं. बरं झालं पण हे करताना बरं झालं. त्यांचं वय पण झालेलं ना. अंथरुणामध्ये पडण्यापेक्षा असं मरण चांगलं. बघितलं तर चांगली तर बोलत होते माझ्या पोराशी. हा. मला खरंच वाटत मम्मी पाणी पडायला. अरे बाबा, जाऊ बाई ना दीर कुठं फिरतान का, कुठं बाबा. मोठी पट्टी लावली हाताला. जाऊ बाईला बोला. जाऊ बाई आमची पांबले. हाय गाईच काही गेला नाही आज. भाऊ जाऊ बाई जोरात. इकडं बघा. हाय दीदी. दीदी पळाली, बादली सोडली ना बाय. चटणी खाली सोड, चटणी वरतीच आहे तुझी. लपून राहिले तिकडं. इकडे बघा, असा जुगाड केलाय मस्त सुरेखाने. पार्सल खाली घ्यायचं टेन्शन नाही. मला पण थोड्या दिवसात भाकरीशीच पार्सल घ्यायला लागतील. काय भारी जुगाड केलाय. मला तर वाटते ना, जी माणसं वरती राहतात ना सगळी, तिसऱ्या चौथ्या त्याचा योच जुगाड घे. 10 वेळा कोण वरती चढल. डॉली दिसली नाही. डॉलीचा आवाज येतो तुमच्या. अय डॉली. डॉली ती कवरी बुकते बा, कवरी बुकते बा ती. बाबा बाबा, गावातून वगैरे जाऊन आली मी केव्हाचीच. नाश्ता वगैरे आणला होता तो खाल्ला. आणि त्याच्यानंतर थोडेसे कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या, केल्या कपड्यात ठेवून दिल्या. त्याच्यानंतर मग हे आल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली. थोडा वेळ आम्ही गॅलरीत बसलेलो गप्पा गोष्टी करत, कारण की खाली तर आता जाऊ शकत नाही. खाली अजून थोडासा पाणी आहे. आज जर रात्री नाही पाऊस पडला ना, तर पाणी आपल्या घरातलं सगळं कमी होईल. आली हो. तर आज जर रात्री पाऊस नाही पडला ना, तर आज रात्रभरामध्ये घरातलं सुद्धा सगळं पाणी निघून जाईल. ओके, बघू आता कसं होतं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये उठल्यावर तर बघायला भेटेलच. तर चला आता मी इथे ब्लॉगचा एंड करते, कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला
आजच्या ब्लॉगमध्ये जे काही झालं आहे ते दिलेलं आहे आणि ते बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.